संसाराचा धंदा जन्मभरी केला. संसाराचा धंदा जन्मभरी केला. मुखी नाही आले कधी राम नाम. मुखी नाही आले कधी राम नाम. रामनामी वाचा शुद्ध नाही केली. रामनामी वाचा शुद्ध नाही केली. पुढे वेळ आली मरणाची. पुढे वेळ आली मरणाची. संसाराचा धंदा जन्मभरी केला. मुखी नाही आले कधी राम नाम. मुखी नाही आले कधी राम नाम. मरणाचे वेळी करी तळमळ. मरणाचे वेळी करी तळमळ. आठवी गोपाळ वैकुंठेचा. आठवी गोपाळ वैकुंठेचा. संसाराचा धंदा जन्मभरी केला. मुखी नाही आले कधी राम नाम. विठू आणि तुका मिळोनी सांगाते. विठू आणि तुका मिळोनी सांगाते. केली धूळधानी आशा संसाराची. केली धूळधानी आशा संसाराची. संसाराचा धंदा जन्मभरी केला. संसाराचा धंदा जन्मभरी केला. मुखी नाही आले कधी राम नाम. मुखी नाही आले कधी राम नाम. संसार प्रपंच करायचाच आहे आणि त्यासाठीचा आपण निर्णय घेतलेला आहे. परंतु तो कशासाठी आपल्याला कळण्यासाठी सद्गुरू करणे आवश्यक आहे. त्या सुखाच्या बाजात गेल्याशिवाय आपल्याला संसार कशासाठी करायचा हे आपण होऊ शकत नाही. तेव्हा संसार प्रपंच करायचा आहे तो आपला हा नरदेह आहे. त्याच्या आत तो भगवंत आहे. त्याची जोडी आहे आणि या शरीराला खाद्य लागतं. ते जर आपण काबाड कष्ट करून मिळवलं नाही तर हे शरीर झडून झडून निघून जाईल. मग तो परमात्मा आता आपण करू शकतो का? तोही निघून जाणार. करिता संसार प्रपंच करायचाच आहे. त्याचप्रमाणे आपल्याला राममय होता येतं. आजचा जो विषय आहे ते राममय होता येतं. त्याकरता प्रथम सद्गुरू करणे आवश्यक आहे. सद्गुरू केल्यानंतर ते आपल्याला बोध करतात की सगुणाच्याद्वारे निर्गुणाची प्राप्ती होते आणि निर्गुणाचं ज्ञान झालं की ज्ञानाचं विज्ञान होतं. आपलं सगळ्यांचं विज्ञान व्हायला पाहिजे. सद्गुरूंचं वचन कोणतं? प्रथम तर त्यांची आज्ञा शिरसावंद मानणे हे सद्गुरूंचं वचन आहे. आज्ञेचा भंग केल्यास ते परमार्थाविरुद्ध होतं. म्हणून सद्गुरूंची आज्ञा शिरसावंद मानून सगुण भजन करणे आवश्यक आहे. आणि एकदा का आपण सद्गुरू केले आणि त्यांच्यावर नितांत विश्वास नितांत श्रद्धा ठेवली की आपल्यावर त्यांची कृपा होते आणि कृपेने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. त्याचप्रमाणे या सृष्टीमध्ये आपल्याला तीर्थयात्रेला गर्दी आढळते. मग आपणही तिथे जात असतो.
आज पाहिलं की सगळीकडे गर्दी असते, आपणही तिथे जात असतो. मग प्रथम पहिला प्रश्न असा की तीर्थयात्रेला का जावं. तर दुसरा प्रश्न असा की सद्गुरू कोणी काय सांगितलंय, आपण कायच करायचं. तिसरा प्रश्न असा की सद्गुरू केल्यानंतर त्यांचं भजन कसं करावं. चौथा प्रश्न असा की आपलं सगळ्यांचं विश्रांती स्थान कोणतं. आणि पाचवा महत्वाचा प्रश्न असा की दिसताय ते नाशिवंत आहे आणि दिसत नाही तो परमेश्वर आहे, असं समर्थांचं नेहमीच आपल्याला बोध आहे. मग सगुण भजन का करावं. बघा, महत्वाचे प्रश्न आहेत हे 5 प्रश्न सोडवण्यासाठी अनेक तीर्थयात्रा धुंडतो, परंतु सांगणारा कोणी भेटत नाही. या संप्रदायामध्ये आपल्याला हे प्रश्न सुचतात. म्हणून या सुखाच्या बाजारात जायचं तर ह्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात समर्थ माऊली मला च्या कृपेने आपल्या हृदयापर्यंत कसे पोचवते त्याचं पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, तीर्थयात्रेला का जावं. तर तीर्थयात्रेच्या ठिकाणी ब्रह्मवृंदांच्या समूहामध्ये तत्वचर्चा चालते, त्यामुळे तत्ववरून श्री शंकराचं दर्शन घडतं. आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं, परंतु पाहिजे तसं उत्तर आपल्याला अजून पोचलेलं नाही, कारण आपण अज्ञानी जड जीव आहोत. तेव्हा तत्व म्हणजे काय आणि बोध झालंय समजायचं कसं. तर तत्व म्हणजे एक पदार्थ आहे. एका तत्वात दुसरं तत्व मिळवलं की पंचतत्वाचं गाठोडं तयार होतं. त्याचं देह हे नाव ठेवलेलं आहे. योगी पुरुषाने त्यातून एकूण एक तत्वाचा शोध घेतला असता आपल्यातला अहंकार नाहीसा होऊन निर्गुण ब्रह्माजवळ तादात्म्य होतं, म्हणजे एकरूपता होते. म्हणजे तत्वाचा निराश केल्यानंतर आपल्याला आपला विचार करतो, म्हणजे शाश्वत स्वरूपी वस्तू आत्मा आहे, तो मीच आहे, हा बोध अंतःकरणामध्ये होतो. दुसरा प्रश्न आहे की सद्गुरू कोणी का करायचं, आपण कोणी सांगितलंय. त्याचं उत्तर असं की श्री शंकराने पार्वतीला गुरुगीतेमध्ये सद्गुरूंच्या उपासनेचं विवेचन केलेलं आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी सद्गुरू करायचं आहे. तिसरा प्रश्न, केल्यानंतरचं भजन कसं करावं. एकदा का शरणागती पत्करून सद्गुरू केले की त्यांचं सत्य स्वरूप ओळखावं आणि त्यांच्या ठिकाणी असलेली समानावृत्ती आपल्या ठिकाणी बाणवावी म्हणजे रीत पद्धत आपल्या वर्तणूक दिसून आलं पाहिजे. अशा प्रकारे सद्गुरूंचं भजन करायचं आहे. चौथा प्रश्न असा की आपलं सगळ्यांचं विश्रांती स्थान कोणतं. तर त्याचं उत्तर असं की आपलं सगळ्यांचं विश्रांती स्थान आपलं अंतःकरण आहे, इथेच आपण सगळ्यांनी विश्रांती घ्यायची. आणि पाचवा महत्वाचा प्रश्न असा की दिसताय ते नाशिवंत आहे आणि दिसत नाही तो परमेश्वर आहे. तर असाच नेहमी माऊलीचा बोध आहे आपल्याला आहे. मग आता सगुण भजन का करायचं इतकंच नव्हे, तर समर्थ माऊली सिद्ध करते की आपण बघा, वड किंवा पिंपळ याला ब्रह्म समजून 108 प्रदक्षिणा 500 देवदेव देवदेव करत फिरत असतो बघा. अरे पण समर्थांचा बोध असा की ब्रह्म जाळलं जात नाही, कापलं जात नाही, तुटलं जात नाही, पाण्यात धुतलं जात नाही, सर्व काय जशाच्या तसं असतं. मग वड किंवा पिंपळ तोडायचा म्हटला की आपण तात्काळ तोडू शकतो, मग ते ब्रह्म कसं होऊ शकतंय. तरी सुद्धा सद्गुरू मावळी आपल्याला बोध करते, अरे तुला इतकं बोलता येत आहे, इतकं बोलता येत आहे, म्हणजे कोणाचा तरी सल्ला घ्यावा लागेल, म्हणजे आपल्या सगळ्यांना गुरु करावा लागेल. तसंच आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी जीवनामध्ये करावं लागतं. बघा, जेवण करावं लागतं, पाणी प्यावं लागतं, मनमूत्र त्याग करावं लागतो, आपोभाव जाणावं लागतो, लोकांची मनंदार करावी लागते. अरे हे सगळं करायला लागतंय, मग त्या सगुण भजनाने काय केलंय. अरे हरिहराधिक ब्रह्मदेव ज्याच्या ताब्यात आहे, हरिहराधिक ब्रह्मदेव ज्याचं भजन सोडत नाही, तर तू यत्किंचित माणसाने भजन नाही केलं काय बिघडतंय. परंतु एक लक्षात ठेवा, आपल्यांचा जो आज संप्रदाय झाला आहे तो कुठल्या वंशातला आहे, रघुवंशातला आहे. मग आपल्या सगळ्यांचं कुळ कोणतं, रघुकुळ आहे, हे लक्षात असू द्या. बघा, एक महत्वाचं एक म्हण आहे, माणसाचं कुळ आणि झाडाचं मूळ हे शोधून सापडत नाही. आज महत्वाचं आपल्या सगळ्यांना आपलं कुळ सापडलं आणि तो समर्थांचा समर्थ आहे. आता प्रश्न आला
की समर्थ कोणाला म्हणायचं? तर पहिलीतलं विद्यार्थी उत्तर देईल समर्थ म्हटल्यानंतर रामदास स्वामी. समर्थ कोणाला म्हणायचं? जो बलिष्ठ बलवान, ज्याच्या जे त्रिभुवन त्रैलोक्य ताब्यात आहे, स्वर्ग मृत्यू पाताळी लोक ताब्यात आहे आणि सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आणि त्यांचे व्यापार धंदा चालतो, त्याला सद्गुरू म्हणायचं, त्यांना समर्थ म्हणायचं. म्हणून त्यांची सेवा, त्या समर्थांची सेवा उपासना केल्यामुळे आपल्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. आज सगुण सिद्ध करण्यासाठी आपण प्रभू रामचंद्रांचंच उदाहरण का घेतलेलं आहे? तर प्रभू रामचंद्रांच्या भजनाने शिवाजी प्रभूतींना उठवून, प्रभूती म्हणजे महाराज, त्यांच्याकडून दुष्टांचा संहार केला गेला आणि सर्व देवांना आणि लोकांना सुखी केलं गेलं. हे सगळ्यांना ठाऊक आहे, म्हणूनच सिद्ध करण्यासाठी घेतलेलं आहे. आणि हरिहरादेव ब्रह्मदेव सुद्धा त्याला तत्पर असतात. म्हणून सद्गुरू आपल्याला बोध करतात, अरे मला जे काय प्राप्त झाले ते सगुण भजनाने झाले आहे. तेव्हा तुम्ही कोणतंही आपलं धार्मिक कार्य करताना अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांचं स्मरण करा की तुम्हाला जे इच्छुक आहे ते तात्काळ प्राप्त होईल. म्हणून मी म्हणून कोणी असून श्रीराम भजन हे सगुण भजन आहे आणि निर्गुणाच्या ठिकाणी निर्गुण स्वरूपाकार होणे हे निर्गुण भजन आहे. ते आता या दोन्ही प्रकारे अहंकार उरत नाही. तेव्हा फक्त मी करता म्हणशील तर कष्टी होशील, श्रीराम करता म्हणशील तर यशकीर्ती प्रताप प्राप्त होईल. कारण आपण मनुष्य 2 दिवसाचे आहोत, देव अनंत काळाचा आहे. आपली ओळख 4 लोकांमध्ये आहे. देवाची ओळख त्रैलोक्यामध्ये म्हणजे स्वर्गमृत्यू पाताळी लोकांमध्ये 3 लोकात आहे. म्हणून संत हे सगळं जाणून आपला देह उपासनेला लागून त्यांच्यातला सारासार विचाराने अहंकार नाहीसा होऊन ते राममय होतात. हे आपण आज सिद्ध केलेलं. तसं आपण महत्वाचं सांगायचं असं शेवटी या आपण सुद्धा सद्गुरू केल्यानंतर आपण सुद्धा राममय होऊ शकतो. बस मी माझ्या 2 शब्दांना इथे थांबवतो.